शांताराम बडगुजर आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल तुम्ही? सरकारचं 1 वर्ष पूर्ण होत आहे, या कामगिरीकडे कसं बघताय सरकारच्या? सरकारचं 1 वर्ष पूर्ण होतं आहे हे जरी खरं असलं तरी मी विशेषतः शिक्षणाच्या बाबतीत बोलीन। प्राथमिकपासून तर उच्च शिक्षणापर्यंतची जी अवस्था आहे ही अत्यंत तशी चिंताजनक आहे। शिक्षक भरती, शाळेचे प्रश्न, विकासाचे प्रश्न हे प्रचंड प्रमाणावर थांबलेले आहेत। शिक्षक भरती ही वेगवेगळ्या कारणाने थांबवली जाते, लांबवली जाते, असं एक वास्तव चित्र आपल्याला दिसतं। नंदुरबार जिल्ह्यात तर असं एक चित्र मी पाहिलं फिरताना, आदिवासी पट्ट्यामध्ये दैनिक वेतनिक म्हणून शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत की जे अत्यंत दारुण आहे, अत्यंत वाईट आणि घृणास्पद असा हा प्रकार प्रामुख्याने अनेक दिवसांपासून चाललेला आहे, पण तो थांबला पाहिजे, त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, उच्च शिक्षण व्यवस्थेतही खूप मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची भरती थांबलेली आहे। जवळजवळ 1/4 शिक्षक फक्त आज काम करत आहेत, 3/4 शिक्षक आज भरतीची गरज अत्यंत आवश्यक आहे, पण ती होत नाही। नवीन शैक्षणिक धोरण आलं, त्याचा गाजावाजा मोठा होतो आहे, पण या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अनेक प्रकारचे गैरसमज आहेत। याच्यामध्ये मिश्र स्वरूपात माझं मत आहे। काही प्रमाणामध्ये म्हणाल तर हे शिक्षण चांगलं आहे, पण दुसरी एक गोष्ट सगळ्यात मोठी धोक्याची म्हणजे यातून खूप मोठ्या प्रमाणावर खाजगीकरण होणार आहे। सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय माणसांचं शिक्षण हे नाकारलं जाण्याची खूप मोठी भीती ही या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आहे। स्किल डेव्हलपमेंट हे म्हणतायत, पण तशा प्रकारच्या सुविधा, तशा प्रकारची शिक्षक, तशा प्रकारची व्यवस्था शाळा महाविद्यालयांमध्ये निर्माण करण्याची जबाबदारीसुद्धा ही शिक्षण व्यवस्थेची आहे, सरकारची आहे। आणि तशा प्रकारच्या कोणत्याही हालचाली उच्च पातळीवर होताना दिसत नाहीत। आणि म्हणून शिक्षणाच्या बाबतीत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जर शिक्षण नीट झालं नाही तर समाज सुधारणा किंवा समाजाचा विकास किंवा ज्याला आपण आणखीन व्यापक स्तरावर राष्ट्रीय विकास असे जर शब्दप्रयोग करत असलो तर हे सगळं व्यर्थ आहे, हे अपयश होईल असं मला नक्की वाटतं। करण्यापेक्षा ज्या घोषणा केलेल्या आहेत त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी जर केली, त्या अनुषंगाने जर काही सुविधा सुधारणा करण्याचा प्रयत्न व्यवस्थेने केला, शासनाने केला, तर तो चांगला होईल। हे शासन त्या बाबतीत मात्र आजपर्यंत काहीही करत नाही आहे। बोगस शिक्षक भरती किंवा TETची बोगस परीक्षा दिलेल्या उमेदवारांची खूप मोठी यादी शासनाच्या पातळीवर उपलब्ध आहे, पण त्या शिक्षकांच्या विरुद्ध, त्या व्यवस्थेच्या विरुद्ध, त्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कोणतीही कार्यवाही मात्र प्रत्यक्ष होताना दिसत नाही। आणि म्हणून हे सगळं बदललं पाहिजे, तर शिक्षण सुधरेल, आणि शिक्षण सुधारलं तर मग समाज विकास आणि राष्ट्रविकास आपल्याला बोलता येईल। पण ही परिस्थिती तर पूर्वीच्या सरकारमध्ये सुद्धा होती, ह्याच सरकारला आपण याला दोषी मानू शकतो? नवीन शैक्षणिक धोरण आत्ता आलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काही बदल करणं हे आत्ता फार शक्य आहे। काय अपेक्षा आहे, नवीन काय बदल व्हायला? नवीन शैक्षणिक धोरणामध्ये स्किल बेस्ड ज्याला आपण कौशल्य विकास म्हणतो, याच्यावरचा भर आहे असं म्हणतायत, पण प्रत्यक्षात तशा प्रकारच्या सुविधा, तशा प्रकारची शिक्षक मंडळी ही महाविद्यालयांमध्ये शालेय स्तरावर नाही आहे। आणि ती जर नसली तर मग ह्या सगळ्या नुसत्या वल्गना ठरतील, प्रत्यक्षात मात्र ते काही होणार नाही। वर्षभरात सरकार पास आहे का नापास म्हणता येईल आपल्याला? पास आहे असं तर नक्की म्हणता येणार नाही, नक्की नाही, नापास म्हणता, नापासच म्हणावं लागेल। यांनी तर नापास करून टाकलेलं आहे सरकारला। यानंतर हर्षल पाटील आहेत। सर, तुम्ही काय सांगाल? खरं तर आधीचं सरकार गेलं, कसं गेलं, काय गेलं आपल्याला माहिती आहे, आणि नंतर दुसरं सरकार आलं, पण आलं तरी काही सामान्य माणसाच्या जगण्यात मात्र काय बदल झाला असं काही जाणवत नाही। पण एक गोष्ट मात्र झाली की मोठ्या प्रमाणावर आत्ता कॉन्ट्रॅक्टच्या पोस्ट, कारण भरत्याच बंद आहे, सगळं कॉन्ट्रॅक्टवर चाललं आहे। महाविद्यालयांमध्ये असेल, शिक्षण वेगवेगळ्या शाळांमध्ये असेल, हे सगळं कॉन्ट्रॅक्टवर चालू आहे। आणि मला असं वाटतं आता तरी आपण मोठ्या प्रमाणावर भरत्या सुरू केल्या पाहिजे। आणि केवढे बेरोजगार आसपास आहेत, कधी होणार आहे हे सगळं? हे सगळं थांबलेलं आहे। आणि आत्ता ह्या सरकारकडनं, म्हणजे अपेक्षा प्रत्येक सरकारकडनं असते, पण ती पूर्ण होतेच असं नाही। असं वाटलं होतं की आधीचं सरकार करेल, पण ते आलं, ते जाऊन हे आले, पण ह्या वर्षभरात पण मात्र ह्या गोष्टी काही झाल्या नाही। आता आपण ऐकतोय की ह्या सप्टेंबरमध्ये होणार वगैरे, पण कधी होईल हे मला काही वाटत नाही। आता हीच जळगावला शासन आपल्या दारी हा मेळावा झाला, एक गोष्ट चांगली, म्हणजे अनेकांना असं वाटतं की ते हे नाही आहे किंवा तो उत्सव केला, जत्रा केली वगैरे, सगळं ठीक आहे, पण योजना काय आहेत हे तरी लोकांना समजावं, अशासाठी त्यांनी काहीतरी प्रदर्शन तरी मांडलं, किमान मांडलं। आता त्याचा किती फायदा कोणाला होतो, काय होतो माहीत नाही, पण सगळे अधिकारी झाडून कामाला लागले होते। ज्यांना फायदे दिले ते दिले, त्या लोक गोळा करा, बसवा, बळजबरी का असेना माणसं आणले किमान,
तू वेगळ्या इव्हेंटसाठी आणलं असेल हे मला ते आपण त्यात जाऊ नये, पण योजना काय आहेत या निमित्ताने त्या लोकांना समजणं ज्याची गरज होती ती झाली पाहिजे किंवा ती अजून जास्त स्ट्रॉंगली झाली पाहिजे. उपक्रम होते. सगळ्यात महत्त्वाचं महिलांना तर त्यांनी 50% दिलं, हे बरं केलं, किमान ते झालं, चांगलं आलं. अशा चांगल्या योजना आता हे मुलींना, म्हणजे पूर्वी तर मुलींना बसची पास पूर्णपणे मोफत होती म्हणून मुलींचं शिक्षण तरी वाढलं. मला वाटतं ते जास्त करावं, आता 50%पेक्षा पूर्ण फ्री करावं मुलींसाठी एज्युकेशन, या गोष्टीने व्हाव्यात. आणि महाविद्यालयीन स्तरावर जी काही फी वाढ होते ती पण फी वाढ कमी केली पाहिजे, जी आपल्याकडे होत नाही आहे. आणि फी दिवसेंदिवस वाढते, सगळ्यांना परवडेल असं नाही आहे. कमवा शिकासारख्या वेगवेगळ्या योजना होत्या, ह्या महाविद्यालयीन स्तरावर वाढतील का याचा पण विचार केला पाहिजे. विद्यापीठामध्ये आहे, काही महाविद्यालयामध्ये आहे, पण याचे जे काही पैसे आहेत हे फारच तोकडे आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं मुलांचे वसतिगृह जे, आता जळगावमध्ये शिकणारी मुलं जी आहेत यांचं वसतिगृह पार 20 किलोमीटर बाहेर असतात, अनेक ठिकाणी आहेत, अशा ठिकाणी आहे. मला असं वाटतं हे सगळं टाळून ज्या मुलांसाठी जे जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी तालुक्यावरची मुलं आहेत यांच्यासाठी चांगले वसतिगृह कशी निर्माण होतील. कारण मुलांचा शिक्षणाचा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कोरोनानंतर सगळं मुलांचं शिक्षण बदलत चाललं आहे, मुलांच्या आसपासचे प्रश्न बदलत चालले. हे सगळे समजून घेऊन आपण नवीन पद्धतीने मुलांना काय चांगलं देऊ शकतो याचा विचार झाला पाहिजे. पण एकंदरीत सरकारच्या कामगिरीचा वर्षभराचा विचार केला तर तुम्ही समाधानी आहात का या सगळ्या? समाधानी नाही, पण तसं मी पास पण म्हणणार नाही, नापास पण सरकार सपास मात्र आहे. तर हे होते हर्षल पाटील, त्यांनी सरकार पास पण नाही, नापास पण नाही, तर सपास असल्याचं म्हटलेलं आहे. काका काय सांगाल, अजून सरकारचे कोणते निर्णय असायला पाहिजे? अजून पुढचा कार्यकाळ बाकी 1 वर्षाच्या बाबतीत तर तुम्ही सरकारला नापास करून टाकलं आहे. मी तसा खेळावरना माणूस आहे. या साली आमच्याकडे कपाशी एवढी उनी की आम्हाला पूर्ण घरी कपाशीनं भरक्यात जपायला जागा नाही आहे. आणि जी काही आपली फेडरेशन होती व्यवस्था की सरकार कापूस घेते आणि त्याच्यापेक्षा व्यापारी जास्त वाहन घेतो, तसं पणन महामंडळ जे आहे त्यांनी कापूस खरेदी चालू ठेवायला पाहिजे. आणि जर सरकारकडे कापूस लेवानी यंत्रणा जर नसतील, साठागराणी यंत्रणा जर नसली, किमान क्विंटल मागे काही ना काही अनुदान द्यायला पाहिजे. कारण जसं काही आपलं कांद्याला अनुदान देणं 300 रुपये आहे बोलतं व्यवस्थित करं, त्याचप्रमाणे जर समजा कापूसमा जर समजा सरकारने म्हणत होतं की बा तुम्ही काही भावाने विका, आमच्याकडनं तुम्हाला 2000 रुपये अनुदान राहील प्रत्येक क्विंटल मागे, हे पण चांगलं झालं असतं. आणि तसंच डाळी असो, गहू असो, ज्वारी असो, बाजरी असो, हमी भाव जो ठरवलेला असेल उत्पन्न आणि त्याच्यावरचा खर्च त्याच्यावर आधारित, तर त्या हमीभावाप्रमाणे जर समजा ठरवलं आणि सरकारने जर समजा कापूस, डाळ, गहू, ज्वारी, बाजरी, कांदा, द्राक्ष या बाजारमा येवाना पहिलेच भाव ठराय द्यायला पाहिजे की आम्ही प्रत्येक क्विंटल मागे तुम्हाला एवढं अनुदान देऊ, असा जी.आर. काढला पाहिजे. तेव्हाच आम्हाला ज्या शेतकरी लोक आहेत त्या टिकतील. आणि या शेतकरी लोकांतले तुम्ही आता कर्जमाफी करी काही उपयोग होईना नाही, आत्महत्या चालूच आहेत. तुम्ही आता म्हणतास आम्ही घर बसल्यावर तुम्ही 2000 दिसूत, नरेंद्र मोदीने दिनात बी हाय सरकार म्हणत दाखव 6000 दिसूत. म्हणजे तुम्ही शेतकरीसले घर बसल्या जर सगळं दिनं मग तो वार मग कसाल जाई, तो उत्पन्न कसाल काढी. आज शेतकरी म्हणत की मला हाय पाहिजे, मी नोकर होतो मला पेन्शन भेटणं, तरुण म्हणतात मला बेकार भत्ता पाहिजे, या कीर्तनकार भजनकार म्हणतात आमले बी भत्ता पाहिजे, शेतकरी म्हणतात आमले बी भत्ता पाहिजे. माई सगळं असं भत्ता दिसन म्हणजे कोणीच काम करावं नाही म्हणजे बट्टा लोके रिकामा राहतील. त्याचप्रमाणे मला असं म्हणणं आहे की या लोके रिकामा राहतच, लोके शहरमा येतच, खेळावर एवढं काम राहिलं नाही. आता मशिनरी होगी ते जळगावसारखा, औरंगाबादसारखा, नाशिकसारखा शहरात कारखानदारी चांगली वाढली पाहिजे. आणि या कारखानदारी टिकवण्यासाठी तुम्ही जे काही कारखानदार इन्व्हेस्टमेंट करतात त्या लोकांनासुद्धा तुम्ही प्रमोट केलं पाहिजे. जर समजा आता शंभू पाटील म्हणाले की जर आम्ही बांधकाम बिल्डर आहेत आणि आम्ही जर समजा प्रपोजल नगरपालिकेमध्ये, मला कळायचं की तुम्ही 4 महिने का लावतात, 2 दिवसात दिलं पाहिजे. जर समजा तो प्लॅन एका इंजिनिअरने बनवलेला आहे, त्याने सादर केला, तिथं बसलेला इंजिनियर असतो याच्यामध्ये नगरपालिकेमध्ये, तर नगररचना विभागामध्ये त्यालाही ज्ञान असतं. त्या माणसात ताबडतोब म्हणाल पाहिजे की तुम्ही इथं थांबा, पानं चालली पाहिजे, हे कमी हे त्रुटी हे पूर्ण करा, उद्या तुमची मंजुरी घेऊन जा. सरकार वेगवान झालं पाहिजे. म्हणजे काय, फक्त फडणवीस फिरतात, फक्त मग ते काय म्हणतात त्याला, ते एकनाथ शिंदे फिरतात, त्याला वेगवान म्हणतात. हे वेगवान नाही. वेगवान म्हणजे काय, सरकारची कामं गतीने झाली पाहिजे. आता मी आज कलेक्टर ऑफिसमध्ये जमीन गेली पाचोऱ्याची बडगावची याची, त्या जमिनीचा मोबदला पाहिजे. कलेक्टर म्हणतो तुम्ही प्राधिकरणाकडे अर्ज करा, मग ते असं करा. चुकीचं आहे. कलेक्टर काम नाही करत, पगार बंद केला पाहिजे, हे यांना अधिकार आहे.
आणि म्हणजे याचा अर्थ माझं म्हणणं आहे की शिंदे आणि फडणवीस सरकारचं या अधिकाऱ्यांवर नियंत्रण नाही, नगरपालिकेवर नियंत्रण नाही, कोणत्याही खात्यावर नियंत्रण आहे. सगळे असं आंध्री नगरी चौपट राजा टकाशेरबाजी टकाशेर असं झालेलं आहे. आता हे टका शब्दाने म्हणतो मी तुम्हाला. मी जळगाव शहरामध्ये प्रत्येक नगरसेवकाला भेटतो, आमदारांना भेटतो, ते सांगतात हा जो रस्ता बनतोय ना काका, आम्ही टक्केवारी देऊन निधी आणलेला आहे. अरे कमाल यार आरामखोरांनो, मी शिवी देतो तुम्हाला. अरे शिवी कशाला तुम्हाला, की मी समजा नागरिकांनी कर भरला 10, 12, 20 हजार रुपये, यांनी भरला त्यांनी भरला, पैसा जमा झाला आणि तो रिलीज करताना तुम्ही टक्के घेतात. हे चुकीचं आहे. जर समजा माझा शिंदे टक्केवारी घेत असेल, माझा फडणवीस टक्के घेत असेल, माझा गुलाबराव टक्के घेत असेल, मला वाटतं की या लोकांना आता आपण सत्तेच्या बाहेर फेकलं पाहिजे. हे टक्केवारीचं सरकार आहे. शिंदेनं जर माझा शब्द खोटा वाटला तर मी मागणी करतो एकनाथ शिंदेची, गुलाबरावची, फडणवीसची एकदा नारकोटीस होऊन जाऊ द्या. खरं कोणी खोटं कोण, टक्केवारी सरकार आहे. अहो माझ्या जळगावला रस्ते बनत आहेत, अहो 60 फुटाचा ठेका देतात आणि 20 फूट रस्ते बनवतात. आताच मी त्या याच्या गांधी मार्केट पाहिला, परवाच मी त्या 16 नंबर प्रभागमध्ये पाहिला. असं हे जे चाललेलं आहे हे चुकीचं आहे. त्याचप्रमाणे मी असं म्हणतो, काल परवा शिंदे आणि फडणवीस येऊन गेले, 2 शहाणी माणसं म्हणतात, काय नाही, ही नौटंकी करतायत. जळगाव शहरामध्ये जो काही 42 कोटी दिला आणि 38 रस्त्यांचा निधी एकठोक एका माणसाला देऊन टाकला, टेंडर एकठोक वर्क ऑर्डर देऊन टाकली. ॲब्सोल्युटली रॉंग. म्हणजे कोणी किती काम केलं याचं मोजमापच नाही. मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, मी जाहीरपणे या माध्यमातून सांगतो, तुमचं सरकार भ्रष्टाचारात पारंगत आहे. तुम्ही जरी समजा 1-2 निर्णय चांगला घेतलेला असला तो घ्यायला पाहिजे. जसं कांद्याचं अनुदान केलं तसं कापसावर बी तुम्ही अनुदान दिलं पाहिजे, तसं ते केलं पाहिजे. आणि माझंही असं म्हणणं आहे की तुम्ही आता ज्येष्ठ नागरिकांना अर्धं भाडं आणि महिलांना अर्धं भाडं दिलं, 75 नंतर तुम्ही पूर्ण माफ केलं. पण खरी गरज कोणाला आहे? जो काही विद्यार्थी असतो 30-35 वर्षापर्यंत तो काही अर्ज करतो, त्या पोराला तुम्ही STची पास फुकट दिली पाहिजे. त्याचप्रमाणे माझं तर असं म्हणणं आहे की त्याची आपण परीक्षा घेऊन कुठेतरी नोकरी लावतो ना, तर त्याची परीक्षा फीसुद्धा बंद केली पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. तरच या महाराष्ट्र सरकारचा तरुण हा कुठेतरी आपल्या पायावर उभा राहू शकेल असं मला वाटतं. जसं आता समजा या काही कंपन्या गुजरातमध्ये गेल्या, तुम्ही नरेंद्र मोदींना दोष देतात. अहो कंपन्यांसाठी तुम्ही जी काही मंजुरीची कागदं आहेत, NOC आहेत, त्या ताबडतोब द्या. आणि ते ताबडतोब देणं म्हणजेच सरकार वेगवान असणं असा त्याचा अर्थ होतो. मी जर आज कार्यालयात गेलो आणि जर मला जर समजा 7 महिने राशन कार्डसाठी फिरवलं तर माझं पेट्रोल पाणी वगैरे सगळ्या गोष्टी द्यायच्याच आहेत तहसीलदाराला. पण केव्हा द्यायचं आहे? माझ्याकडनं लाच घेतल्यानंतर. हे जर फडणवीसने आणि शिंदेने बंद करून दाखवलं तर मी चांगलं म्हणेन. नाही तर मी असं म्हणतो हे टक्केवारीचं सरकार आहे. आणि कोणी संजय राऊतने म्हटलं की हे चोर मंडळ आहे, मी सुद्धा 100% सहमत आहे. कारण मी सुद्धा सिद्ध करू शकतो की तुमच्या मंत्रिमंडळामध्ये किती चोर आहेत. आणखी एक प्रश्न सांगतो की यांनी काय केलं की मंत्रिमंडळ विस्तार केला नाही. का केला नाही? शंभू पाटलांनी आक्षेप घेतला, पण माझा आक्षेप वेगळा आहे. अहो या मंत्र्यांना आपला निधी देताना खूप मोठा पैसा टक्केवारीने मिळतो. मग ते काय म्हणतात, हा निधी 40-42 मंत्र्यांना खाऊ घालण्यापेक्षा आपण 8च लोकांनी फस्त केला तर आपण जास्त धन आणून आणि हा पैसा इलेक्शनमध्ये वापरता येईल. आता मी सांगतो, पुढच्या नगरपालिका इलेक्शनमध्ये, विधानसभा इलेक्शनमध्ये फडणवीस महाराज, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील ही चांडाळ चौकडी असा पैसा वाटणार आहे की तुम्हाला सांगतो की जसं माणूस आणि बाईच विकत घेऊन टाकणार आहेत. म्हणजे आमचा मतदानाचा अधिकार जो आहे संविधानात तो सुद्धा विकत घेऊन टाकणार आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. आणि म्हणून हे थांबवलं पाहिजे आणि थांबवण्यासाठी कुठेतरी सरकारात धक्का दिला गेला पाहिजे असं मला वाटतं. वर्षभराच्या कामगिरीवरती काय? वर्षभराची कामगिरी तसं जर म्हटलं की सरकारला 365 दिवस मिळतात, बऱ्याच वेळेला अधिवेशन होतात, पण असं प्रत्यक्ष काही आउटपुट नाही. शिवाय ते मला आठवतं एक शेतकऱ्यांना अनुदान देणं जे म्हणतात तुम्ही 6,000 रुपये आणि कांद्याला 300 रुपये प्रति क्विंटल, त्याच्या व्यतिरिक्त काही असं दुसरं दिसलं नाही. फक्त आता काही ठिकाणी झालं की जळगावचे रस्ते बिस्ते बनायला लागले, एवढं बरं झालं. पण त्याच्यात बी थोडा भ्रष्टाचार असल्यामुळे आम्हाला लक्ष देणं आवश्यक आहे. पण तसं आणखी STच्या बाबतीत म्हटलं की त्यांच्या कर्मचाऱ्यांचे जे काही पगार वाढवले ते खूप चांगलं काम केलं, हे मी चांगलं म्हणतो. त्याचप्रमाणे मला असं म्हणायचं की ST महामंडळ आणि वीज महामंडळ जी आहेत ती जर टिकवल्यासाठी त्यांना शासनात विलिनीकरण केलं पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीस अशा मताचे होते जेव्हा ठाकरे सरकार होते तेव्हा, मग आताच ते फिसकटले का बरं? तर हे आवश्यक आहे. वीज मंडळ, ST महामंडळ शासनात विलीनीकरण करा, हा लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. आणि त्यामुळे विजेच्या बिलाबाबतीत सरकारला निर्णय घेता येईल, शेतकरी जगवता येईल असं मला वाटतं. अण्णासाहेब काय सांगाल तुम्ही? उद्योगांच्या बाबतीमध्ये, पर्यावरणाच्या बाबतीत तुमचे काही मुद्दे आहेत?
पर्यावरणाचा प्रश्न तर सरकारच्या अजेंड्यावर तरी आहे का? तुम्हाला चर्चा होताना दिसते का? आज जे काय आपल्या शेतीचे प्रश्न गंभीर झाले आहेत त्याचं मूळ पर्यावरण आणि जगभरातले सगळे लोक ओरडून सांगतायत. मला मान्य आहे की एवढ्या मोठ्या देशामध्ये प्रश्न गंभीर आहेत आणि पर्यावरणाचं काही करणं हे अवघड आहे. पण तुम्ही त्याची तयारी पण नाही आणि सरकारच्या अजेंड्यावर विषयच नाही आणि केवळ झाड लावणं म्हणजे वृक्षारोपणाच्या जर दरवर्षीच्या आकडे ऐकल्यावर असं वाटतं की जंगल होऊन जाईल का काय आपल्याकडे. पुन्हा पुढच्या वर्षी त्याच ठिकाणी वृक्षारोपण करतात. हा जो काही चमत्कार आहे ना सरकारचा, बहिणाबाईंनी लेवा भाषेमध्ये नाही मी तेच सांगतोय तुम्हाला. तर हा जो मुद्दा आहे ना, एकूण हा जो मुद्दा आहे हा न कळलेलं सरकार. म्हणजे आता आपलं जे गाव आहे जळगाव, हे गाव कापूस केळी सोनं याच्यासाठी प्रसिद्ध आहे, त्याहून अधिक कवितेसाठी प्रसिद्ध आहे. आपली बहिणाबाई काय म्हणते की पाहिंजन लोकाईचे येवहार खोटे नाटे तवा बोरी बाभईच्या आले अंगावर काटे. बोरी बाभईच्या अंगावर जे काटे येले ना ते काय असे उगजनी आले, लोकाचे यावर पाहून आले. आणि त्या बहिणाबाईनं जिनं म्हणजे जी शिकेल नाही, शाळेमध्ये गेली नाही, तिनं काय कविता लिहिली, तिची कविता सगळे राजकारणी वापरता. आणि तिचं स्मारक आम्ही मागे लागेसन पैसे मागले सरकारले 11 साली गुलाबराव देवकर यांनी ते मंजूर केलं. अरे 13 वर्षामध्ये तुम्ही पैसे निधी राहिले, बहिणाबाईचं स्मारक पडेल, ते बालकवीचं स्मारक पडेल, साने गुरुजीचं स्मारक गेलंच नाही. मग तुम्ही कवीचं स्मारक बी करताना 10-10 5-5 कोटीचं काम आहे. एका बी सरकारला अक्कल येत नाही. 1 वर्ष झाले या सरकारनं काही दिलं का त्याला 1 रुपया? हां, मै मंत्री सगळे आमदार त्यांचा तर हा विषय बी नाही, त्यांनी समजत बी नाही, त्यांनी इंटरेस्ट बी नाही. कविता काय आलं काय आणि काय राहतं. कुठल्याही समाजाची जेव्हा मोजणी होते ना तेव्हा ती फक्त आर्थिक पातळीवर होत नाही. तो समाज किती समृद्ध आहे कशावर ओळखलं जातं? तिथली कला, तिथलं साहित्य. अरे आपण आपलं साहित्य आणि आपली परंपरा एवढी थोर आहे. आपल्या म्हणजे आपले वाल्मिक ऋषी असतील किंवा व्यास असतील, इथून आपली परंपरा आहे कवितेची, ती बहिणाबाई बालकवीपर्यंत आहे. महानोरांसारखा माणूस आहे, नेमाडे तिथे. या लोकांच्या संदर्भातलं काही सुंदर करावं असं तुम्ही काय केलं? मग त्याच्या आमचा गावातला जैन उद्योग बरा, त्यांनी काव्यरत्नावली चौक करून टाकला. त्यांच्या बगीच्यामध्ये त्यांनी 36 कविता लावल्या. कविता अशी कुठलीही कल्पना या सरकारला येत नाही. नाट्यगृहांची स्थिती, स्वतंत्र भाषणाचा विषय, काय काय सांगवा तुम्हाला. उद्योगाचं काय गाव आहे, केवढं गाव भारी होतं आहे. हां, आता हे गाव म्हाताऱ्यांचं गाव होईन, हे गाव रिटायर लोकांचं गाव होईन. पोरं राहायला तयार नाही, थांबतच नाही. एक गंभीर प्रश्न मायग्रेशनचा आहे, त्याच्यावर एक बी सरकार बोलत नाही, त्याच्यावर एक बी आमदार बोलत नाही. युद्ध करण्यात तुमची चढावट लागते. अरे नाही ना, तुम्ही भारतवासी आहात, तुम्ही हिंदुस्थानी आहात, तुम्ही या देशाचे आहात आणि माझं या भूमीवर प्रेम आहे हे अभिमानानं सांगितलं पाहिजे. जात आणि धर्मात अभिमानानं सांगण्यासारखं काय? त्या कुठे जन्माला येणं आपल्या हातात नाही, त्याचं काय गर्व करायचा. पण मी या भूमीचा आहे, मी या मातीचा आहे आणि माझी माती मला प्राणापेक्षा प्रिय आहे, हे महत्त्वाचं आहे. यात सरकार अपयशी ठरलं असं वाटतं तुम्हाला? तुम्हाला वाटतं का यशस्वी झालं आहे असं? केवढं काय चाललं आहे? आपण किती, मला त्या मुलींना मारणारी ती मुलं कोण आहेत? ती कुठे चाललो आहे आपण? काय आपण मुलांना शिकवतोय? तरुण पिढीला आपण काय संस्कार देतोय? आणि कुठून येते एवढी हिंसा? कुठून येतो इतका पराकोटीचा द्वेष? आणि कोण हे रुजवतं आहे आणि कोणामुळे हे घडतं आहे याची कारणमीमांसा करताना तरी आपलं समाज सरकार दिसतं का? अनेक समाजशास्त्रीय शास्त्रज्ञांना घेऊन या प्रश्नांची उत्तरं शोधली पाहिजे. शिक्षणात आपण पुढे कसे जाऊ, आपण काय निर्माण करायला पाहिजे आणि आपण काय निर्माण करतो आहे. आपण आपल्या देशातली तरुण पिढी जी आपण अभिमानानं सांगतो की सगळ्या जगात सगळ्यात जास्त तरुण आपल्या देशात, लोणचं घालायचं आहे त्यांच्या हातांना काम द्या, त्यांना प्रतिष्ठेने मानाने जगता येईल, मान ताट करून उभं राहता येईल. आपल्याला लाचारांची फौज बनवायची का? आपल्याला आपली मुलं ताट बाण्याने फिरतायत ज्यांच्या मनामध्ये या भूमीविषयी प्रेम आहे आणि ते हे देश उभारतायत, असं काहीतरी मॉडेल द्यायला पाहिजे. गाव सोडून जर तरुण पिढीच नसेल त्या गावाचं काय करायचं आहे? तर हे गाव जे चांगलं होतं, समृद्ध होतं, पैसेवालं होतं, ते गाव चांगलं कसं होईन याची काय योजना माझ्या मंत्र्यांनी कधी बोलली? कधी चांगलं देणं की बा आणि असं केलं तर पोर राहतील, काही नवीन करू. उद्योगासाठी कुठलंही चांगलं वातावरण निर्माण करणं या संदर्भात वर्षभरात सरकारने काय केलं मला सांगा? की इथल्या उद्योजकांना, इथल्या व्यापाऱ्यांना आपण त्यांना शिव्याच देतो, पण तेच गाव घडवतात, ते तुमचं रोजगार निर्माण करतात. आणि रोजगार नसेल तर काय करतील मुलं? पुण्या मुंबईला जाण्याशिवाय मुलांकडे पर्याय काय? तुम्ही का नाही असं निर्माण केलं या गावामध्ये की आपल्या गावातल्या मुलांना इथल्या इथे रोजगार निर्माण होईल? 1-2 उद्योग, जैन उद्योग समूह, रेमंड हे नाही पुरे पडणार. तुम्हाला उद्योगांचं एका वेगळ्या, आणि उद्योग म्हणजे काहीतरी फॅक्टऱ्या झाल्या पाहिजे. किती नवीन प्रकारच्या उद्योगांना वाव आहे, त्या मुलांना संधी द्या, त्यांच्या पाठीवर हात ठेवा. का सगळंच तिकडे का निर्माण होतं?
मार्क झुकेरबर्ग तिकडेच का येतो, ॲमेझॉनची कल्पना तिकडेच का सुचते? काय ह्या लोकांनी काही भांडवल टाकलं का? या कल्पनेवरती त्या लोकांनी जे फुलवलं तसं वातावरण आपण निर्माण करायला पाहिजे, तरच इथला उद्योग फुलेल फलेल आणि मग ज्या देशाची आपण स्वप्न बघतो ना ते देश तसाच घडवला जाईल. तर हे होते जळगाव जिल्ह्यातले विविध क्षेत्रातले नागरिक. काही निर्णयांचं त्यांनी सरकारचं स्वागत केलेलं असलं तरी अनेक निर्णयांवरती मात्र कडक ताशेरे ओढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. अनेकांनी तर सरकार नापास तर एकाने सरकार सपास झाल्याचं म्हटलं आहे, मात्र पास झाल्याचा कोणीही या ठिकाणी उच्चार केलेला नाही. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.